नमस्कार, मी प्रदीप नळणकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. अज्ञानात आनंद होता असं एक वाक्य आपण ऐकत असतो, पण ज्ञान मिळाल्यानं तो आनंदच नाहीसा होतो आहे. आता हे आपल्याला ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल, असं कुठं असतं का? बघा, आपण बघूया. म्हणजे आपल्याला आठवत असेल, एक 5-50 वर्षापूर्वी ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, तिथलं वातावरण काय होतं. म्हणजे घरोघरी आहे ना, नातेवाईक यायचे, गप्पा टप्पा असायच्या. कुठली साधनं नव्हती ना तेव्हा, करमणुकीची साधनं नव्हती. आणि तेव्हा मग गावामध्ये एखादा मेळ्याला गणपतीच्या नाटक बसवलं जायचं. तो आनंदाचा क्षण असायचा. मग गावातले सगळे लोक रात्री 3-3, 4-4 तास जागून ते नाटक तर पाहायचेच, पण त्याच्यात तालमी बघायला पण जाणारा वर्ग होता. कारण बाकी करमणुकीची साधनं नव्हती. बघा, आता करमणुकीची साधनं वाढली, त्यामुळे काय झालंय, गावातले मेळे त्याचं आकर्षण संपलं. म्हणजे प्रारंभीच्या काळामध्ये TV आले, चित्रपट थिएटर सुरू झाले, मग त्यातनं पार मोबाईलपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता त्याचं काही आकर्षणच राहिलं नाही. त्या मेळ्याचे आता मेळे गायबच होऊन गेले. म्हणजे काय झालं की जेव्हा साधनं कमी होती तेव्हा आनंद होता, माणसं एकत्र जमायची. आता साधनांची उपलब्धता अधिक झाली, त्यामुळे हा आनंद जो आहे तो हिरावून घेतला झालाय. म्हणजे चित्रपटाचा आनंद थोडा काळ होता, मग आता बाकी अन्य जी साधनं आली गावामध्ये करमणुकीची, त्याच्यामुळे जो एकूण आनंद आहे तो आनंद हिरावला जातो आहे. बघा, अगोदर एकूण आर्थिक अडचणी कुटुंबात प्रत्येकाच्या होत्या. फार कमी पैसे असायचे आणि त्याच्यामुळे गोडधोड असेल, एखादा वेगळा पदार्थ असेल तर तो सणावारालाच व्हायचा. आता काय झालं की ह्या सगळ्या गोष्टी आता उपलब्ध झालेल्या आहेत, कारण उत्पन्न वाढलं. त्याच्यामुळं त्याच्याबद्दलचं आकर्षणच संपलं आहे. म्हणजे कसं असतं की त्याचा आनंद कधी असतो त्या वस्तूचा, की कधीतरी खायला मिळालं तर त्याचा आनंद आहे ना. मग राजाला काय रोजच दिवाळी दसरा असं म्हटलं जातं, तसं आता प्रत्येकाच्या घरातच हे गोडधोड यायला लागल्यामुळं त्याचं आकर्षण संपलेलं आहे. जेव्हा अज्ञान होतं ना तेव्हा ठीक होतं. हे सगळं उपलब्ध झाल्यामुळे जो एक आनंद आहे तो आमच्यातला आनंदच हिरावून घेतला जातो आहे. पूर्वी कसं होतं की साधनं उपलब्ध नव्हते आणि बाबा रे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला कमवले पाहिजेत पैसे, तुला कष्ट केलं पाहिजे असं घरोघरी सांगितलं जायचं. तुला स्वतःचं घर लागेल, तुझी स्वतःची नोकरी, पैसा काही ना काही करून कमवावं लागेल. आता काय झालंय, घरामध्ये प्रत्येकाच्या कपाट, सगळ्या व्यवस्था, गॅस, सगळ्या व्यवस्था, म्हणजे पुढच्या पिढीला, आपल्या मुलाला काही त्रासच होऊ नये अशा सगळ्या व्यवस्था करून ठेवल्या जातात. मग तो म्हणतोय कमवून करायचं काय आहे की सगळं माझ्याकडं. मग हे टार्गेट पाहिजे की नाही, किंवा मला काय करायचं आहे कमवून, हे टार्गेट जर आम्ही दिलं नाही तर मग आनंद जो आहे तो हिरावून घेतला जातोय. बघा, पूर्वी महिला पुरुष यांचं जे कुटुंबातलं वातावरण होतं, तर काय झालं, महिलांना त्यांचे हक्क कळायला लागले आणि मग हा माझा हक्क आहे, तो माझा हक्क आहे, असं हक्कावरती जास्त फोर्सफुली बोलायला लागले. कारण शिक्षणातून सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. झालंय काय, याच्यामुळं कर्तव्याची जाणीव ही कमी झाली, कर्तव्याबद्दल जागरूकता कमी झाली आणि हक्काबद्दलची जागरूकता वाढली. मग वाटतं की अरे तेव्हाच ते अज्ञानी होते, जेव्हा माहिती नव्हतं तेव्हा बरं होतं. आता हे माहिती झालंय ना, या माहितीतून प्रेम, जिव्हाळा, हक्क तुमच्या बिलकुल त्याची जाणीव असली पाहिजे, ठीक आहे, पण त्याबरोबर कर्तव्याची पण जाणीव पाहिजे की नाही. आता हे म्हणजे सून आपले हक्क सांगते, पण सासूही त्या घरातली आहे,
तिच्याबद्दलचा आपला भाव काय असायला पाहिजे ह्याची जाणीव तिला करून द्यायला पाहिजे की नाही. तिचं कर्तव्य काय हे लक्षात आलं पाहिजे की नाही. नाहीतर मी घरात आले, आता मी 50% भागीदार झाले. असं पूर्वी नव्हतं, असं कोणी बोलतच नव्हतं. 50% मी भागीदार झाले, मी मालकीण झाले वगैरे, हे गृहीत धरलेलं होतं की तुम्ही घरचे घटक आहात, सगळेच जसे आहात तसं तुम्ही सदस्य आहात. पण याची जाणीव जागृती हे जे झालं ना सगळ्या ज्ञानामुळं, म्हणजे ज्ञानामुळं त्याचे लाभ होण्याच्या ऐवजी तोटे व्हायला लागलेत. आणि त्यामुळं अज्ञानातला जो आनंद होता तो ज्ञान आल्यामुळं हा आनंद हिरावून घेतला जातोय, अशी एक नवी समस्या होती. म्हणजे त्यामुळे ह्या नव्या पिढीमध्ये आहे ना ह्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या पाहिजेत. घरोघरी याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. काय असायला पाहिजे हक्क, तुम्ही त्याच्याप्रती जागरूक राहा, पण त्याबरोबर कर्तव्य काय आहेत याबद्दल देखील अभ्यास करायला पाहिजे. ती देखील जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणजे जबाबदारी मात्र घ्यायची नाही, कर्तव्याप्रती जागरूक असायचं नाही, पण हक्काप्रती मात्र जागरूक राहायचं. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पाहिजे. आता काय आहे की आई वडिलांना भांडून प्रॉपर्टीत हिस्सा मागणारी मुलं आहेत, पण आई वडिलाचा सांभाळ करायचा ही जबाबदारी कोणाची. आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांची जबाबदारी, ते जे घर असेल ते त्यांच्या मालकीचं आहे. त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना समजा विकावं लागलं काही प्रॉपर्टी, त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी ते करू शकतात. पण याबद्दल कुठे जागरूक, लगेच भांडायला चालू होतं. हे जे आहे ना ह्या नव्या पिढीमध्ये, म्हणून संवादाचा अभाव असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मग संवाद हा महत्त्वाचा आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.